आणि आता घेणार आहोत राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मध्ये। माझ्या डोळ्या देखत मुलानं मुख्यमंत्री व्हावं ही इच्छा, अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांच्याकडून भावना व्यक्त। शेवटी मुख्यमंत्री होणं हे नशिबावर असतं, अजित पवारांच्या आईच्या इच्छेवर मंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया। अजितदादांच्या आईचं स्वप्न पूर्ण होईल अशी परिस्थिती नाही, अजितदादांचं मतपरिवर्तन झालं तर मातोश्रींचं स्वप्न पूर्ण होईल, वडेट्टीवार यांची भूमिका। प्रत्येक आईला वाटतं आपला मुलगा मुख्यमंत्री व्हावा, अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत या मातोश्रींच्या इच्छेवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्रीपदाबाबत इच्छा व्यक्त करण्यात गैर काय, अजित पवारांच्या मातोश्रींनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। अजितदादांचं वय लहान, त्यांना पुढच्या काळात देखील संधी मिळू शकते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आगामी निवडणुका होणार, दीपक केसरकर यांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काटेवाडी गावामध्ये 16 जागांसाठी मतदान, महायुतीमध्ये असलेली राष्ट्रवादी आणि भाजप काटेवाडीमध्ये आमने सामने। सुनेत्रा पवार यांच्याकडून काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी मतदान, तब्येत बरी नसल्यानं अजित पवार मतदानाला गैरहजर, तर काटेवाडीमध्ये आमचा विजय निश्चित, सुनेत्रा पवार यांच्याकडून विश्वास व्यक्त। बारामतीच्या काटेवाडीमध्ये पैशांचं वाटप, भाजप पॅनल प्रमुखाचा अजित पवार यांच्या पॅनलवर आरोप, पैसे वाटले म्हणता मग पुराव्या द्या, माजी सरपंच यांचं प्रत्युत्तर। ग्रामीण भागामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने कौल, 80% ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीची सत्ता असेल, विजय वडेट्टीवार यांचा दावा। कोल्हापूरच्या चिंचवड मतदान केंद्रावर वाद, 2 गटाचे उमेदवार आणि मतदान प्रतिनिधी भिडले, पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यामध्ये ग्रामपंचायत मतदान केंद्रावर 2 गटामध्ये वाद, एका चिठ्ठीवर उमेदवारानं निवडणूक चिन्ह नमूद केल्यानं वाद, पोलिसांच्या मध्यस्थीनं परिस्थिती नियंत्रणात। अमरावती जिल्ह्याच्या कार्ला गावामधील मतदान केंद्रावर राडा, मतदान केंद्राच्या कक्षामध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद, पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींसाठी मतदान, यापैकी 3 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध। जळगावच्या मुक्ताईनगर, बोदवड आणि रावेड तालुक्यामध्ये सकाळपासूनच मतदानाची प्रक्रिया सुरू, मतदानाच्या टक्केवारीमध्ये घट होण्याची शक्यता। लातूर जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक, तर 47 गावामध्ये सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू। पुण्याच्या मावळमध्ये ग्रामपंचायत मतदानासाठी महिलांची मोठी गर्दी, सरपंच पदासाठी 15 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात, तर सदस्यपदासाठी 79 जागांसाठी 207 उमेदवार। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क, आंबेगाव मतदान केंद्रावर वळसे पाटलांनी मतदान केलं। शहाजीबापू पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क, चिकमहूत मतदान केंद्रावर शहाजी पाटलांचं मतदान। हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरच्या बावडा मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क, हर्षवर्धन पाटलांनी आपल्या कुटुंबासोबत केलं मतदान। जळगावच्या पाळधी गावातील मतदान केंद्रावर मंत्री गुलाबराव पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क, जनतेचा कौल आम्हालाच मिळेल, मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। नाशिक जिल्ह्यामध्ये 48 ग्रामपंचायतींसाठी मतदान, निफाड तालुक्यातील पालखेड ग्रामपंचायतीमध्ये आजी माजी आमदारांसाठी प्रतिष्ठेची लढाई, थेट सरपंच पदासाठी त्रिशंकू लढत। अमरावती जिल्ह्यामध्ये 36 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान, 20 सरपंच पदासह 149 सदस्यांसाठी 500 उमेदवार रिंगणात। अहमदनगरच्या पुणतांबा ग्रामपंचायतमध्ये महिला राज येणार, एकूण 18 पैकी सरपंच पदासह 9 महिला सदस्य होणार। सिंधुदुर्गमध्ये 23 ग्रामपंचायतींसाठी 78 मतदान केंद्रावर मतदान, सरपंच पदासाठी 66 तर सदस्य पदासाठी 324 उमेदवार रिंगणात। नंदुरबारमध्ये 16 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू, मतदानासाठी केंद्रावर नागरिकांच्या रांगा, मतदारांचा मोठा प्रतिसाद। वर्ध्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूक मतदानाला सुरुवात, 29 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका, तर 33 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक, मतदान केंद्रावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। सांगलीमध्ये ग्रामपंचायत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, सरपंच पदासाठी 218 तर सदस्य पदासाठी 1512 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात।
वाशीमध्ये 2 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर 14 ग्रामपंचायतीच्या 14 सदस्य पदासाठी मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया। बीड जिल्ह्यामध्ये 158 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान। धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यामध्ये चुरस, सुरेश धस आणि बाळासाहेब आजबे यांची प्रतिष्ठा देखील पणाला। पालघर तालुक्यातील जलसार ग्रामपंचायत इथल्या मतदान केंद्रावर तासाभरापासून ईव्हीएम मशीन बंद। मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी। भिवंडीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शांततेमध्ये मतदान। सकाळपासूनच मतदान केंद्रावर नागरिकांच्या रांगा, केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त। मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये 61 सार्वत्रिक ग्रामपंचायत तर 7 रिक्त झालेल्या ग्रामपंचायतीसाठी मतदारांचा चांगला प्रतिसाद। नाशिकमध्ये ग्रामपंचायतीच्या मतदानाला सुरुवात। गावचा कारभारी निवडीसाठी कळवण, देवळा, मालेगावसह साठण्यामध्ये देखील मतदारांमध्ये उत्साह। सांगली जिल्ह्यामध्ये 83 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद। जिल्ह्यातील 356 मतदान केंद्रांवर 1 लाखांहून अधिक मतदानाचा हक्क बजावणार। पालघर जिल्ह्यामध्ये 51 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीचा उत्साह। आमदार श्रीनिवास वनगा यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला। पालघरच्या शिरगावमध्ये 80 वर्षीय वृद्ध महिलेनं वॉकरच्या साहाय्यानं बजावला मतदानाचा हक्क। राज्यभरामध्ये आज ग्रामपंचायत निवडणुकींच्या मतदानासाठी लगबग। शहापूरमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गटात चुरशीची लढत। विद्यमान आमदार अजित पवार गटात गेले असले तरी देखील त्यांना एकही ग्रामपंचायत जिंकता येणार नाही। शरद पवार गटातील माजी आमदार पांडुरंग बरोरा यांची प्रतिक्रिया। रायगडमध्ये 210 ग्रामपंचायतींसाठी मतदान। पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात। पालघर जिल्ह्यातील 100 ग्रामपंचायतींसाठी मतदान। 51 ग्रामपंचायतींवर सार्वत्रिक तर 49 ग्रामपंचायतींवर पोटनिवडणुकीसाठी मतदान। सातारा जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू। 237 मतदान केंद्रांवर मतदान सुरू। बुलढाणा जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतीच्या 422 जागांसाठी मतदान। 48 सरपंच पदासाठी 264 जण निवडणुकीच्या रिंगणात। गडचिरोलीच्या 109 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान करण्यासाठी मतदारांचा मोठा प्रतिसाद। मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यामध्ये ग्रामपंचायत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद। 10 ग्रामपंचायतींमध्ये मतदान प्रक्रियेसाठी 280 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। बीडच्या परळी तालुक्यामध्ये 3 ग्रामपंचायतींसाठी मतदान। हिवरा, वानटाकळी, तांडा आणि सोनहिवरा ग्रामपंचायतींचा समावेश। एकूण 26 जागांसाठी मतदान। विदर्भातील 628 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात। गावांचा कारभारी कोण याचा फैसला आज होणार। सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील चिकमोर ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात। शाजीबापू पाटील यांची प्रतिष्ठा पणाला। ठाणे जिल्ह्यामध्ये 61 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात। वाशिंद ग्रामपंचायतीसाठी मतदानाला नागरिकांच्या रांगा। अहमदनगर जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतींसाठी मतदान। जिल्ह्यातील सर्व पक्षातील दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला। नाशिक जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतींच्या मतदानाला सुरुवात। जलालपूर ग्रामपंचायतीसाठी शांततेमध्ये मतदान पूर्ण। रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात। 14 पैकी 6 ग्रामपंचायती बिनविरोध तर 7 सरपंच पदासाठी 19 उमेदवार रिंगणात।